श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट वटवृक्ष या ठिकाणी गेले 5 वर्ष येत असताना स्वामींच्या सानिध्यात एक व्यक्ती आवर्जून मला भेटते आणि त्याच व्यक्तीची ओळख आज मी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. अपंग जरी असेल तरी स्वामीबद्दल त्यांची भक्ती आपण स्वतःच जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला सांगा की मी गेले अनेक वर्ष या ठिकाणी आणि ज्यावेळी दर्शन घेऊन बाहेर येतोय त्यावेळी मला तुमचं दर्शन होतंय. मग माझी आतुरता वाढली की नेमकं तुम्ही कुठून आला आणि कधीपासून या ठिकाणी आहे हे थोडंसं आम्हाला सांगा. मला 27 वर्ष झाले. 27. कुठून आला? पहिला घाणगापूरनं अक्कलकोट. खुद्द आपलं गाव लवंगी. अक्कलकोट पासून किती लांब आहे? अक्कलकोट पासून इथून 75 किलोमीटर आहे घाणगापूर. तुमच्या घरची परिस्थिती किंवा घरी कोण कोण असतात? आई वहिनी. तुम्ही एकूण किती भाऊ त्यांचा थोडासा सांगाल का मला? 4 जण भाऊ होता, त्याच्यातल्या एकटा राहिले. म्हणजे आपले घरातले फक्त वहिनींची मुलं इतकेच आपल्या ठिकाणी आई आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा अक्कलकोटलाच यावं असं झालं की त्याच्यापूर्वी कुठे गेला होता? जेजुरी. नंतर कुठे आला? घाणगापूर. गाणगापूरला किती वर्ष राहिला? तर ते 1च वर्ष. मग अक्कलकोटला येण्यासाठी तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? एक बाबानं पाठवले ना. एक काय त्या बाबांचं नाव आठवत? सराटे सरपंच. त्यांनी सांगितलं का तुम्हाला अक्कलकोटला यायला? इथंच थांबलो होतो, त्याने आमच्या तर गाठ पडले. त्यानंतर अक्कलकोट आल्यानंतर तुमचे काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे कसं आहे माहिती का, आमच्या घरची परिस्थिती बरी परकर होती. तेवढंच याचं दर्शन घ्यायचं, इथं थांबायचं. महाराजांनी इच्छा दिली, संधी दिली. असं नसं साफसफाई करायची मला बुद्ध्या दिलेली आहे. साफसफाई. मग तुम्ही आश्रमात या ठिकाणी वटवृक्षमध्ये गेले 27 वर्ष आहे असं म्हणता, तर तुम्ही या ठिकाणी साफसफाई वगैरे अशा अनेक सेवा करता. कधी तुम्हाला स्वामींचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे आला का? स्वामींचा अनुभव कोणत्या रूपात येत आहे हे सांगू शकत नाही. कळला? कोणत्या गायीच्या रूपात येत आहे, एखाद्या माणसाच्या रूपात येत आहे हे सांगू शकत नाही. आपल्याला भेटला असेल तर आपण एवढं पाराख केलं नाही. म्हणजे या ठिकाणी आल्यावर तुम्हाला समाधान मिळालंय? हो, भेटलंय ना. म्हणजे आत्मशांती, मनाला सुखरूप, घराला सुखी समृद्ध समजे आले. दादा, आता तुमचं संपूर्ण नाव मला सांगाल काय? माझं संतोष सलगरे, राहणार लवंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, यांचं मी पूर्ण शरीर दाखवतो. हे अपंग आहेत आणि गेले 27 वर्ष या स्वामींच्या सानिध्यात आहेत. आता त्यांची काही अपेक्षा नाही. स्वामींचं त्यांना एक अनोखं दर्शन व्हावी ह्या एका इच्छेपोटी ते गेले 27 वर्ष स्वामींच्या सेवेत आहेत. आपण समजाल की या ठिकाणी भिक्षा मागतात. भिक्षा न मागता ते स्वामींची सेवा करतात. हात पाय आदू असले तरी त्यांनी या ठिकाणी झाडू मारणे अशा अनेक कामं करतात. भक्तांना त्यांनी योग्य मार्ग दाखवण्याचा या ठिकाणी एका ठिकाणी बसून ते करतात. असे स्वामी भक्त भेटायला भाग्य लागतंय. संतोष दा, तुम्ही मला तुमची माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. श्री स्वामी. श्री समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त.